नमस्कार. स्वागत आहे आपल्या इंडिकर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. 31 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान वनरक्षक भरतीचे लेखी पेपर होणार आहेत. तर त्या वनरक्षक भरतीच्या लेखी पेपरच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे प्रश्न वारंवार वनरक्षक भरतीला विचारण्यात आलेले आहेत, तर ते प्रश्न आपण स्पष्टीकरणासह आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. व्याघ्रगणना 2022 ही भारताची डॅश डॅश क्रमांकाची व्याघ्रगणना होती. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 5वी. तर 2022च्या व्याघ्रगणनेची आकडेवारी जी आहे तर ती एप्रिल 2023 घोषित करण्यात आलेली होती. आणि जी 2022ची व्याघ्रगणना आहे तरी आपल्या भारताची 5व्या क्रमांकाची व्याघ्रगणना होती. आता या 5व्या व्याघ्रगणनेबद्दल आपण थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. भारतात व्याघ्रगणनेची सुरुवात जी आहे किंवा पहिली व्याघ्रगणना जी आहे तर ती 2006 साली करण्यात आली होती. आणि आपल्याला माहिती आहे की व्याघ्रगणना ही दर 4 वर्षांनी केली जाते. आणि त्यानुसारच 2022ची व्याघ्रगणना जी होती तर ती आपल्या भारताची 5व्या क्रमांकाची व्याघ्रगणना होती. जगातील एकूण वाघापैकी 75% वाघ आपल्या भारत देशामध्ये सध्या आढळून येतात. आता ही 2022ची जी व्याघ्रगणना करण्यात आलेली आहे तर या व्याघ्रगणनेची आकडेवारी जी आहे तर ती 9 एप्रिल 2023 रोजी म्हैसूर या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आहे. 2022ची जी आकडेवारी जाहीर केलेली आहे तर या आकडेवारीनुसार आपल्या भारतामध्ये 3167 वाघ आढळून आलेले आहेत. मागील 4 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये वाघांची संख्या जी आहे तर ती 6.7% वाढलेली आहे. बघा, लक्षात असू द्या, मागील 4 वर्षात आपल्या देशामध्ये वाघांची संख्या जी आहे तर ती किती टक्क्याने वाढलेली आहे तर 6.7% वाढलेली आहे. म्हणजे या 4 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये 200 वाघ वाढलेले आहेत. 2018 जी व्याघ्रगणना करण्यात आली होती तर त्या व्याघ्रगणनेनुसार आपल्या देशामध्ये 2967 वाघ आढळून आलेले होते. प्रश्न क्रमांक 2. भारतात प्रोजेक्ट टायगरची सुरुवात डॅश डॅश रोजी करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1 एप्रिल 1973. आपल्या भारतामध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात जी आहे तर ती 1 एप्रिल 1973 रोजी करण्यात आलेली होती. आणि 1 एप्रिल 2023 रोजी आपण नुकतंच बघितलेलं आहे की या प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झालेले होते. आणि या निमित्तानेच आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी तर यांनी एक 50 रुपयाचं विशेष नाणं देखील सुरू केलेलं आहे. आता मला तुम्ही प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे, आपल्या भारताच्या नवीन संसदेचं जे उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर त्या उद्घाटन प्रसंगी एक विशेष नाणं सुरू करण्यात आलेलं होतं. बघा, तर ते किती रुपयाचं नाणं होतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रत्येकाने मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतात दर डॅश डॅश वर्षांनी वनांचे सर्वेक्षण केले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2 वर्ष. आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण तर दर 2 वर्षांनी वनांचे सर्वेक्षण केले जाते. यानंतर आपण जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनबद्दल जर थोडक्यामध्ये बोलायचं झालं आपल्याला तर आपल्या भारतामध्ये दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. आणि पहिली व्याघ्रगणना जी आहे आपल्या देशामध्ये तर ती 2006 साली करण्यात आली होती. आपल्या भारतामध्ये दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. बघा, पहिली पशुगणना जी आहे तर ती 1919-20 साली करण्यात आली होती. पहिली पशुगणना कधी करण्यात आली होती? 1919 साली करण्यात आली होती. आणि शेवटची पशुगणना जी आहे आपल्या देशामध्ये तर ती 2018 साली करण्यात आली होती. बघा, 20व्या क्रमांकाची पशुगणना कधी करण्यात आली होती? 2018 साली. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये जनगणना जी आहे लोकसंख्येची तर ती दर 10 वर्षांनी केली जाते. आपल्या भारतामध्ये पहिली जनगणना जी आहे तर ती 1872 साली करण्यात आली होती. बघा, लॉर्ड मियो यांच्या काळामध्ये. आणि त्यानंतर दर 10 वर्षांनी नियमित जनगणनेस सुरुवात जी आहे तर ती 1881 सालापासून सुरुवात झालेली होती. आपल्या स्वतंत्र भारतामध्ये पहिली जनगणना जी आहे तर ती 1951 साली करण्यात आली होती. आणि आत्ता 2021 जी आपल्या भारतामध्ये लोकसंख्येची जनगणना होणार होती, जी जनगणना अपेक्षित होती तर ती 16व्या क्रमांकाची जनगणना होती. प्रश्न क्रमांक 4. भारतात पहिले वन सर्वेक्षण डॅश डॅश साली करण्यात आले. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1987. आपल्या भारतामध्ये पहिले वन सर्वेक्षण जे आहे तर ते 1987 साली करण्यात आले होतं. आणि तेव्हापासूनच आपल्या भारतामध्ये दर 2 वर्षांनी हे वन सर्वेक्षण केलं जातं. किती वर्षांनी? दर 2 वर्षांनी. भारतीय वन सर्वेक्षणाच्या 17व्या क्रमांकाची आवृत्ती जी आहे तर ती 2021 साली करण्यात आली होती. बघा, भारतीय वन सर्वेक्षणाची 17व्या क्रमांकाची आवृत्ती कधी करण्यात आली होती अलीकडे काळातील? तर 2021 साली. आणि या 2021 साली करण्यात आलेल्या भारतीय वन सर्वेक्षणाच्या 17व्या क्रमांकाच्या आवृत्तीनुसार जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये आपल्या भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या सध्या 24.62% इतकं वनक्षेत्र आहे. सध्या आपल्या भारतामध्ये वनक्षेत्र किती आहे मग? तर 24.62%. आपल्या भारतामध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात जी आहे तर ती
1 एप्रिल 1973 साली करण्यात आलेली होती. आपण पाठीमागील प्रश्नामध्येच बघितलेलं आहे. आणि आपल्या भारतामध्ये वन विभागाची स्थापना जी आहे तर ती 1864 साली करण्यात आली होती बघा. आपल्या भारतामध्ये वन विभागाची स्थापना जी आहे तर ती डिट्रिच ब्रँडिस यांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या %% क्षेत्र वने व वृक्षांनी आच्छादलेले असणे आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 33%. 1988 मध्ये राष्ट्रीय वन धोरण जे जाहीर करण्यात आलेलं होतं त्यानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के वनक्षेत्र असणं आवश्यक आहे, तर 33%. मग सध्या जर बघितलं तर 2021 जे आपल्या भारतीय वन सर्वेक्षणाची 17व्या क्रमांकाची आवृत्ती झालेली आहे, तर त्या 17व्या क्रमांकाच्या आवृत्तीनुसार आपल्या भारतामध्ये वनक्षेत्राचं प्रमाण आहे 24.62%. आपल्या भारतामध्ये सध्या वनक्षेत्राचं प्रमाण किती आहे, तर 24.62%. आणि याच 2021 झालेल्या 17व्या क्रमांकाच्या भारतीय वन सर्वेक्षणाच्या आवृत्तीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राचं जर बघितलं आपण तर सुमारे 20.1% इतकं वनक्षेत्र आहे. भारतामध्ये वनक्षेत्र म्हटलं किती आहे सध्या, तर 24.62%. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वनक्षेत्राचं प्रमाण आहे सध्या 20.1%. प्रश्न क्रमांक 6. भारतात क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वाधिक वनक्षेत्र डॅश डॅश राज्यात आढळून येते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मध्य प्रदेश. आपल्या भारतामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असणारं राज्य आहे मध्य प्रदेश. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो अरुणाचल प्रदेशचा, तिसरा क्रमांक लागतो छत्तीसगड या राज्याचा, चौथा क्रमांक लागतो ओडिसा या राज्याचा. आणि आपल्या भारतामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असणाऱ्या राज्यामध्ये 5वा क्रमांक लागतो आपल्या महाराष्ट्राचा. तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला, वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झालेले राज्य कोणते, तर त्याचं उत्तर असेल आंध्र प्रदेश. लक्षात आलं ना तुमच्या, वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झालेले राज्य जर म्हटलं तुम्हाला तर त्याचं उत्तर असेल आंध्र प्रदेश. आता अलीकडील काळामध्ये वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झालेली 3 राज्य जर बघितले आपण प्रमुख, तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे आंध्र प्रदेश, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे तेलंगणा आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे ओडिसा. प्रश्न क्रमांक 7. भारतात सर्वात कमी वनक्षेत्र डॅश डॅश राज्यात आढळून येते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, हरियाणा. आपल्या भारतामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आढळून येतं, तर हरियाणा या राज्यामध्ये. हरियाणा राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ जे आहे तर त्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 3.59% इतक्या क्षेत्रावरती आपल्याला हरियाणा राज्यामध्ये वनक्षेत्र पाहायला मिळतं. हरियाणा राज्यामध्ये किती आहे वनक्षेत्र, तर 3.59%. आता आपल्या भारतामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असणारे 5 राज्य जर बघितले आपण प्रमुख, तर त्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असणाऱ्या राज्यामध्ये पहिला क्रमांक लागतो हरियाणा राज्याचा, त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो पंजाब राज्याचा, तिसरा क्रमांक लागतो राजस्थान राज्याचा, चौथा क्रमांक लागतो उत्तर प्रदेश राज्याचा आणि सर्वात कमी वनक्षेत्र असणाऱ्या राज्यामध्ये 5वा क्रमांक लागतो गुजरात या राज्याचा. प्रश्न क्रमांक 8. जगात सर्वाधिक वनक्षेत्र डॅश डॅश या देशात आढळते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रशिया. जगात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या देशामध्ये आढळून येते, तर रशिया या देशामध्ये. आता रशिया या देशामध्ये जर बघितलं आपण तर जागतिक वनक्षेत्राच्या 1/5 इतकं वनक्षेत्र आढळून येतं बघा. जागतिक वनक्षेत्राच्या 1/5 वनक्षेत्र कोणत्या देशामध्ये आढळून येतं, तर रशिया देशामध्ये. रशिया देशाचं एकूण क्षेत्रफळ जे आहे तर या एकूण क्षेत्रफळाच्या 49.42% क्षेत्रावरती वनक्षेत्र पसरलेलं आहे. जगातील सर्वात मोठे जंगल जे आहे तर ते आहे ॲमेझॉन रेन फॉरेस्ट. ते आहे बघा दक्षिण अमेरिका या देशामध्ये. या ॲमेझॉन रेन फॉरेस्ट जंगलाचं क्षेत्रफळ जे आहे तर ते 5.5 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कशाही प्रकारे फिरवून विचारला जाऊ शकतो. तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जगातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जंगलाने व्यापलेलं आहे, तर त्याचं उत्तर असेल समशीतोष्ण शंकू आकाराच्या जंगलाने. जगातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे तर ते समशीतोष्ण शंकू आकाराच्या जंगलाने व्यापलेलं आहे. आता आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण सध्या तर आपल्या भारतामध्ये 5 राज्य असे आहेत की त्या 5 राज्यामध्ये 75% जास्त वनक्षेत्र आहे. मग ते 5 राज्य कोणते कोणते आहेत, तर त्यामध्ये पहिलं आहे लक्षद्वीप, त्यानंतर दुसरा आहे मिझोराम, तिसरा आहे अंदमान आणि निकोबार बेटे, चौथा आहे अरुणाचल प्रदेश आणि 5वं राज्य आहे मेघालय. तर या 5 राज्यामध्ये 75% जास्त वनक्षेत्र व्यापलेलं आहे. आता सुरिनाम हे जे आपण ऑप्शन दिलेलं आहे तर सुरिनाम या देशाला जंगलाचा देश म्हणून ओळखलं जातं बघा. जंगलाचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं, तर सुरिनाम या देशाला. का ओळखलं जातं, तर सुरिनाम देशाचं क्षेत्रफळ जे आहे एकूण, तर त्या सुरिनाम देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 98.32% क्षेत्रावरती जंगल आहे, म्हणून सुरिनाम या देशाला जंगलाचा देश म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 9. हत्तीच्या अवैध तस्करी रोखण्यासाठी डॅश डॅश हा कार्यक्रम राबविला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, माईक कार्यक्रम. हत्तीच्या अवैध हत्या थांबविण्यासाठी त्याचबरोबर अवैध तस्करी रोखण्यासाठी आणि शिकारी थांबविण्यासाठी कोणता कार्यक्रम राबविला जातो, तर माईक हा कार्यक्रम राबविला जातो.
माईक या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे तर ती 2003 साली करण्यात आली होती. माईक कार्यक्रम कधी सुरू करण्यात आलेला होता? 2003 साली. आता यामध्ये माईक हा जो शब्द आहे तर या शब्दाचा फुल फॉर्म जर बघितला आपण तर याचा फुल फॉर्म होतो मॉनिटरिंग द किलिंग ऑफ एलिफंट्स. यानंतर आपण जे ऑप्शन दिलेले आहेत आता तर त्या ऑप्शनबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. आपल्या भारतातील पहिले हत्ती रिझर्व किंवा पहिले हत्ती अभयारण्य जे होतं तर ते होतं सिंहभूमी हत्ती रिझर्व झारखंड राज्यातील. आणि त्या पहिल्या हत्ती अभयारण्यामधूनच आपल्या भारतामध्ये एक योजना सुरू करण्यात आली होती बघा, भारतातील हत्तीच्या संरक्षणासाठी. ती योजना होती हत्ती परियोजना. ही योजना जी आहे तरी 1991-92 साली सुरू करण्यात आली होती. कधी सुरू करण्यात आली होती हत्ती परियोजना? 1991-92 साली. सध्या जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये एकूण किती हत्ती रिझर्व आहेत? तर 33 हत्ती रिझर्व आहेत बघा सध्या आपल्या भारतामध्ये. यानंतर घडियाल कार्यक्रम जो आहे तर हा घडियाल कार्यक्रम खाऱ्या पाण्यातील मगर संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेला होता 1975 खाऱ्या पाण्यातील मगर संरक्षणासाठी घडियाल हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता 1975 आपलं ओडिसा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यामध्ये. यानंतर प्रोजेक्ट लेफोर्ड जे आहे तर हा प्रोजेक्ट लेफोर्ड 2009 साली सुरू करण्यात आलेला होता चित्ता संरक्षणासाठी. आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस आपण कधी साजरा करतो? तर 4 डिसेंबर रोजी. प्रश्न क्रमांक 10. भारतात सध्या एकूण किती राष्ट्रीय उद्यानं आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 106. सध्या आपल्या भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत? तर 106 राष्ट्रीय उद्यान आहेत. आपल्या भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं होतं? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान होतं बघा. उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलं होतं 1936 साली, जे की आपल्या भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान होतं. आणि हेच जे पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे आपल्या भारतातील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान तर हेच आपल्या भारतातील सर्वात प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान देखील आहे बरं का. या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्या भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान जरी म्हटलं आणि आपल्या भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान जरी म्हटलं तर त्याचं उत्तर एकच असेल, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलं होतं 1936 साली. भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं तुम्हाला तर त्याचं उत्तर असेल हेमिस राष्ट्रीय उद्यान. हे हेमिस राष्ट्रीय उद्यान जे आहेत रे लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं 1981 साली. जगातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं तर त्याचं उत्तर असेल आपलं ग्रीनलँडमधील ग्रीनलँड या देशामधील ईशान्य ग्रीनलँड नॅशनल पार्क जे उद्यान आहे राष्ट्रीय उद्यान तर हे जगातील सर्वात मोठं भूराष्ट्रीय उद्यान आहे बघा. याची स्थापना जी आहे तर ती 1974 साली करण्यात आली होती. आणि आपल्या भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर त्याचं उत्तर असेल दक्षिण बटन आयलँड राष्ट्रीय उद्यान. हे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते अंदमान आणि निकोबार बेटावरती आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतात सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश या राज्यात आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मध्य प्रदेश. आपल्या भारतामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहेत? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत बघा. मध्य प्रदेश राज्यामध्ये एकूण 12 राष्ट्रीय उद्यान आहेत. मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठं आणि पहिल्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान कोणतं होतं? तर कान्हा राष्ट्रीय उद्यान होतं बघा. मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यामध्ये 1 जून 1955 रोजी स्थापन करण्यात आलेलं होतं, जे की मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठं आणि सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. लक्षात असू द्या कोणतं राष्ट्रीय उद्यान? कान्हा राष्ट्रीय उद्यान. यानंतर आपण जे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे अंदमान निकोबार बेटे तर अंदमान निकोबार बेटामध्ये 9 राष्ट्रीय उद्यान आहेत. त्यानंतर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये जर बघितलं आपण तर 7 राष्ट्रीय उद्यान आहेत. आसाम राज्यामध्ये देखील 7 राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न क्रमांक 12. भारतात डॅश डॅश या राज्यात एकही राष्ट्रीय उद्यान नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पंजाब. आपल्या भारतामध्ये एकही राष्ट्रीय उद्यान नसणारं राज्य कोणतं आहे? तर पंजाब हे राज्य आहे. पंजाब राज्यामध्ये 13 वन्यजीव अभयारण्य आहेत, मात्र एकही राष्ट्रीय उद्यान नाही. आता यानंतर आपण जे ऑप्शनमध्ये राज्य दिलेले आहेत तर त्या राज्यामधील राष्ट्रीय उद्यान पाहूयात. यामध्ये उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे बघा, दुधवा राष्ट्रीय उद्यान, ज्याची स्थापना जी आहे तर ती 1977 साली करण्यात आली होती. त्यानंतर झारखंड राज्यामध्ये देखील एक राष्ट्रीय उद्यान आहे, बेतला राष्ट्रीय उद्यान म्हणून. आणि गोवा राज्यामध्ये देखील एक राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याचं नाव आहे मोल्लेम राष्ट्रीय उद्यान किंवा यालाच भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश राष्ट्रीय उद्यान आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 6. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती राष्ट्रीय उद्यान आहेत? तर 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. ते 6 राष्ट्रीय उद्यान कोणते कोणते आहेत? तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतो. आपल्या महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना जी आहे तर ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करण्यात आली होती 1955 साली. आपल्या महाराष्ट्रातील दुसरं राष्ट्रीय उद्यान आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. याची स्थापना गोंदिया जिल्ह्यामध्ये करण्यात आली होती 1972 साली. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील तिसरं राष्ट्रीय उद्यान आहे पेंच राष्ट्रीय उद्यान किंवा यालाच नवीन नामकरण काय दिलेलं आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. या उद्यानाची स्थापना जी आहे तर ती 1975 साली करण्यात आली होती. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.
मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहे बघा हे बोरिवली या ठिकाणी 1969 साली हे स्थापन करण्यात आलं होतं. आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान देखील हेच आहे. कोणतं? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर 5व्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान आहे आपल्या महाराष्ट्रातील गुगामल राष्ट्रीय उद्यान. अमरावती जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलं होतं 1974 साली. आणि हे गुगामल राष्ट्रीय उद्यान जे आहे तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर 6वं राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. हे चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे तर हे 4 जिल्ह्याच्या सीमेवरती वसलेलं आहे बघा. ते 4 जिल्हे कोणते आहेत? तर त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी. याची स्थापना जी आहे तर ती 2004 साली करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 14. भारतीय वन्यजीव मंडळाची स्थापना डॅश डॅश साली करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1952 साली. भारतीय वन्यजीव मंडळाची स्थापना 1952 साली करण्यात आली होती. आता या ठिकाणी तुम्ही एक मुद्दा लक्षात ठेवा. हे जे भारतीय वन्यजीव मंडळ आहे तर या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आपल्या देशाचे पंतप्रधान. भारतीय वन्यजीव मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर आपल्या देशाचे पंतप्रधान असतात. 16 फेब्रुवारी 1974 रोजी आपल्या महाराष्ट्र शासनाने काय केलं होतं? तर आपलं वन विकास बोर्ड जे होतं तर त्या बोर्डाचं रूपांतर वन विकास महामंडळामध्ये केलेलं होतं. कधी? 16 फेब्रुवारी 1974 रोजी. आणि हे जे वन विकास महामंडळ आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं तर याचं मुख्यालय जर बघितलं आपण सध्या तर नागपूर या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुमच्या. कोणती? तर हे जे आपलं महाराष्ट्र राज्याचं वन विकास महामंडळ आहे तर याचे अध्यक्ष जे असतात तर ते कोण असतात? तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतात बघा. वन विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे त्या राज्याचे मुख्यमंत्री. आणि या वन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असतात त्या राज्याचे वनमंत्री. सध्या आपल्या महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत? तर सुधीर मुनगंटीवार. 1982 साली जर बघितलं आपण तर आपल्या भारतीय वन व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात आली होती भोपाळ या ठिकाणी. भारतीय वन व्यवस्थापन संस्थेची स्थापना कोण्या ठिकाणी करण्यात आली होती? तर भोपाळ या ठिकाणी. आणि सध्या मुख्यालय जर बघितलं आपण भारतीय वन व्यवस्थापन संस्थेचं तर ते भोपाळ या ठिकाणीच आहे. 1906 साली राष्ट्रीय वन संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली होती डेहराडून या ठिकाणी. डेहराडून या ठिकाणी 1906 साली राष्ट्रीय वन संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली होती. आणि 1890 साली कोलकाता या ठिकाणी भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 15. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना डॅश डॅश या वर्षी करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1883. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना जी आहे तर ती 15 सप्टेंबर 1883 रोजी करण्यात आली होती बघा. कधी? 15 सप्टेंबर 1883 रोजी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना करण्यात आलेली होती. आपले वन प्रशिक्षण विद्यालय जे आहे तर ते आहे डेहराडून या ठिकाणी. याची स्थापना जी आहे तर ती 1878 साली करण्यात आली होती. वन प्रशिक्षण विद्यालयाची स्थापना कधी करण्यात आली होती? 1878 साली डेहराडून या ठिकाणी. वायू प्रदूषण कायदा जो आहे आपला तर तो आहे 1981चा. लक्षात असू द्या, वायू प्रदूषण कायदा कधीचा आहे आपला? 1981चा. आणि आपला पर्यावरण कायदा 1986चा. प्रश्न क्रमांक 16. भारतात सध्या डॅश डॅश वन्यजीव अभयारण्य आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 567. आपल्या भारतामध्ये किती वन्यजीव अभयारण्य आहेत सध्या? तर 567 आहेत. आपल्या भारतामध्ये सर्वाधिक वन्यजीव अभयारण्य जे आहेत तर ते अंदमान आणि निकोबार बेटे या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी जवळपास 97 वन्यजीव अभयारण्य आहेत. कोणत्या ठिकाणी? अंदमान आणि निकोबार बेटे या ठिकाणी 97 वन्यजीव अभयारण्य आहेत. आपल्या भारतातील पहिले वन्यजीव अभयारण्य जे आहे तर ते आसाम राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं बघा, मानस वन्यजीव अभयारण्य. आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या जर बघितलं आपण तर 50 वन्यजीव अभयारण्य आहेत. आणि कानाळगाव हे आपल्या महाराष्ट्रातील 50वे वन्यजीव अभयारण्य होतं. हा देखील मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, कारण हा जो करंटमधले जे मुद्दे आहेत तर ते तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याचे जास्त चान्स आहेत त्या TCS आणि IBPS पॅटर्ननुसार. आपल्या महाराष्ट्रातील 50वे वन्यजीव अभयारण्य कोणतं झालेलं आहे? तर कानाळगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका गोंडपिंपरी या ठिकाणी या वन्यजीव अभयारण्य निर्माण करण्यात आलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं अभयारण्य कोणतं आहे? तर माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर जिल्ह्यातील. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान अभयारण्य जर म्हटलं तर ते असेल देऊळगाव रेहेकुरी अहमदनगर जिल्ह्यातील. आणि आपल्या महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य जे आहे तर ते होतं कर्नाळा रायगड जिल्ह्यातील. आता या ठिकाणी देखील तुम्हाला नेहमी कन्फ्यूज केलं जातं बघा. या ठिकाणी परीक्षेमध्ये नेहमी एक प्रश्न असतो, कर्नाळा, आरनाळा आणि नरनाळा. तर कर्नाळा म्हटलं तर रायगड, आरनाळा म्हटलं की पालघर आणि नरनाळा म्हटलं की अकोला. हे तुम्ही फिक्स लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 17. भारतात सध्या डॅश डॅश व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 53. सध्या आपल्या भारतामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. यामध्ये जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत बघा सध्या. आता आपल्या भारतामध्ये एकूण 17 राज्यामध्ये वाघाचा अस्तित्व आहे.
आपल्या भारतामध्ये किती राज्यामध्ये वाघाचं अस्तित्व आहे, तर 17 राज्यामध्ये. जगातील एकूण वाघाची संख्या जी आहे तर त्यापैकी 75% वाघ आपल्या भारत देशामध्ये आढळून येतात. आपल्या देशामध्ये वाघाच्या संवर्धनासाठी 1973मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी जर बघितलं तर आपल्या देशामध्ये केवळ 8 व्याघ्र प्रकल्प होते. कधी? 1973ला. मात्र त्यानंतर आपल्या देशामध्ये जर बघितलं आपण आत्ता सध्या आपल्या देशामध्ये 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. आपल्या देशातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प होता जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, उत्तराखंड राज्यातील. आणि आपल्या देशातील सर्वात नवीन म्हणजे 53व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प जर बघितला तर तो आहे रामगड विषधारी राजस्थान या ठिकाणचा गुरु घासीदास नॅशनल पार्क. आपल्या भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैलम या ठिकाणचा, आंध्र प्रदेश राज्यातील. प्रश्न क्रमांक 18. भारतात किती रामसर स्थळे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 75. सध्या आपल्या भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर 75. यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर 3 आहेत बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग 1971मध्ये जर बघितलं आपण तर रामसर इराण या ठिकाणी एक रामसर करार झालेला होता आणि त्यावरती आपल्या भारताने 1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वाक्षरी केलेली होती. रामसर हे जे ठिकाण आहे तर ते कोणत्या देशातील ठिकाण आहे? तर इराण या देशातील. या ठिकाणी रामसर करार झालेला होता कधी? 1971मध्ये. आणि या करारानुसारच जगातील पहिलं रामसर ठिकाण म्हणून कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आलं होतं? तर ऑस्ट्रेलियातील कोबर्ग द्वीपकल्प जे आहे तर हे जगातील पहिलं रामसर ठिकाण आहे बघा. याला 1974मध्ये पहिल्या रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. कोणाला? ऑस्ट्रेलियातील कोबार्ग द्वीपकल्पाला, जे की जगातील पहिलं रामसर स्थळ आहे. आपल्या भारतातील पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे? तर ओरिसातील चिल्का सरोवर आणि राजस्थानमधील केवलदेव नॅशनल पार्क. आपल्या महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ आहे नांदूर मधमेश्वर, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील. याला 2019मध्ये रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला होता. आणि नांदूर मधमेश्वर जे आहे तर याला आपण आपल्या महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून देखील ओळखतो बघा. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील दुसरं रामसर स्थळ आहे लोणार सरोवर, बुलढाणा जिल्ह्यातील. आणि आपल्या महाराष्ट्राला ठाणे खाडीच्या रूपामध्ये तिसरं रामस्थळ नुकतंच मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 19. जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 29 जुलै. 29 जुलै हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. 2010 साली जर बघितलं आपण तर रशियामधील पिट्सबर्ग या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय परिषद पार पडलेली होती आणि त्या परिषदेमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला होता की 29 जुलै हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात येईल. आणि म्हणूनच तेव्हापासून म्हणजे 2010 सालापासून आपण 29 जुलै हा जो दिवस आहे तर हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करतो. पहिला जागतिक व्याघ्र दिन आपण कधी साजरा केला होता? तर 29 जुलै 2010 साली. यानंतर आपण जे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 4 डिसेंबर, तर 4 डिसेंबर हा आपण दिवस जागतिक चित्ता दिवस म्हणून साजरा करतो. 20 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करतो. 3 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण जागतिक वन्यजीव म्हणून जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर मार्च महिन्यामधील 23 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नागपूर. आपल्या महाराष्ट्र वन विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर 11 क्षेत्रीय वनमंडळ आहेत बघा. ते म्हणजे अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, त्यानंतर नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ. असे किती? तर 11 क्षेत्रीय वनमंडळ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपल्या महाराष्ट्राचे सध्या वनमंत्री कोण आहेत? तर सुधीर मुनगंटीवार. प्रश्न क्रमांक 21. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीनुसार सर्वाधिक वनक्षेत्र डॅश डॅश राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मिझोराम. या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे आपण? एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीनुसार म्हणजे त्या राज्याची टक्केवारी जर 100% धरली आपण तर त्यापैकी सर्वाधिक वनक्षेत्र असणार आपल्या भारतातील राज्य कोणतं? तर ते काय राज्य? मिझोराम. या अगोदर एक प्रश्न विचारलेला होता बघा आपण, आपल्या भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असणार राज्य कोणतं? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. मात्र या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपण? तर त्या राज्याचे क्षेत्र 100% धरून त्या राज्याच्या क्षेत्रापैकी सर्वाधिक वनक्षेत्र असणार राज्य कोणतं? तर मिझोराम. मिझोराम राज्याचं क्षेत्र जर धरलं आपण 100% तर त्यापैकी 84.53% क्षेत्रावरती वनक्षेत्र आहे मिझोराम राज्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती राज्य आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ जर 100% धरलं आपण तर त्यापैकी 79.33% क्षेत्रावरती वनक्षेत्र आहे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे मेघालय. मेघालय राज्यामध्ये 76% वनक्षेत्र आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आहे नागालँड. नागालँड राज्यामध्ये 73.90% क्षेत्रावरती वनक्षेत्र पसरलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण
जी आगामी काळामध्ये वनरक्षक भरती होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते आणि जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले होते तर ते प्रश्न आपण स्पष्टीकरणासह बघितलेले आहेत. तुम्हाला जर या व्हिडिओच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याचबरोबर तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.